गोदावरी मनार पब्लिक स्कूल येथे सायन्स एक्झिबिशन निमित्त श्री सुरेश पाटील गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती नायगाव व श्री उद्धव ढगे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नायगाव, श्री हनवटे सर, श्री स्वामी सर, मधुकरराव पाटील खदगावकर सायन्स कॉलेज शंकरनगर इंग्लिश डिपार्टमेंट HOD DR माने सर, श्री साईबाबा विद्यालय शंकरनगर मुख्याध्यापक धनंजय शेळके सर, गोदावरी मनार पब्लिक स्कूल शंकरनगर मुख्याध्यापक DP पांडे सर, सेक्शन इंचार्ज सौ SS डोमाटे व संपूर्ण शिक्षक स्टाफ उपस्थित होते। स्टार मराठवाडा माझासाठी KM शेख केरुरकर। गोदावरी मनार पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियमची शाळा शंकरनगर येथे आयोजित केलेल्या सायन्स एक्झिबिशन शाळा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी या ठिकाणी माझ्यासोबत असलेले साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शेळके सर, तसेच गोदावरी मनार पब्लिक स्कूलचे प्राचार्य पांडे सर आणि या एक्झिबिशनसाठी सर्व शिक्षक, सर्व सरांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं हे एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे। यामध्ये एकूण प्रयोगाची संख्या आहे 57 आणि यामध्ये विद्यार्थी सहभागी आहेत एकूण 97। तर या प्रोजेक्टमध्ये किंवा ह्या विज्ञान प्रदर्शनामध्ये वर्ग 5वी ते 7वीचे सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि या विद्यार्थ्यांनी स्वतः यांनी आणि मॅडमचं काही मार्गदर्शन घेऊन यांनी हे प्रयोग सादर केलेले या ठिकाणी। आणि या प्रयोगामधून विद्यार्थ्याला सायन्सबद्दलची आवड निर्माण तर होणारच आहे, परंतु या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारचे प्रयोग केले, जसे की मेजरमेंट पार्क असेल, जलशुद्धीकरण असेल, चंद्रयान 3 असेल, असे विविध प्रयोग या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादरीकरण केलेत। आणि म्हणजे असे नुसते ठेवले नाहीत, तर ते विद्यार्थी त्याबद्दल सविस्तर असे एक्सप्लेन करतात किंवा सविस्तर अशी चांगल्या प्रकारची माहिती सांगू शकतात या ठिकाणी। आणि या एक्झिबिशनमुळे या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना किंवा सर्व पालक लोक या ठिकाणी सहभागी झालेले होते। या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल आणि या विद्यार्थ्यांमधूनच काही विद्यार्थीसुद्धा सायंटिस्टसुद्धा या ठिकाणी होऊ शकतात, कारण त्यांनी जे एक्सप्लेन केलेले काही विद्यार्थ्यांनी खूप अतिशय म्हणजे वाखण्याजोगं या विद्यार्थ्यांनी म्हणजे सादरीकरण केलेलं आहे। त्याबद्दल या शाळेचे मुख्याध्यापक, या शाळेचे सर व सर्व मॅडम यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि या ज्या विद्यार्थ्यांनी या सहभाग घेतला या प्रयोगामध्ये, त्या विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी सहभागाबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।